प्रतिवादीने माझ्या अशिलाच्या मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे। मालमत्तेची सरकारी मोजणी आहे, कोणतेही अतिक्रमण नाही। याचिका फेटाळली। मित्रांनो, मिळकतीमध्ये अतिक्रमण, मिळकतीच्या हद्दीचे वाद आणि माझ्या मिळकतीमध्ये इतरांनी अतिक्रमण केलेलं आहे किंवा विरुद्ध पार्टीचे आहे, म्हणजे आपले लगत शेतकरी असतील, गटातील शेतकरी असतील, तर त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यांच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जे वाद आहेत ते खूप सारे वाद आहेत आपण पाहतो। परंतु हे जे वाद आहेत या वादामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असते, आणि जेव्हा आपण असे म्हणतो की मी कोणाच्यात अतिक्रमण केलेले नाही किंवा माझ्या मिळकतीमध्ये कोणीतरी अतिक्रमण केलेलं आहे, तर असं म्हणण्यासाठी महत्त्वाची सगळ्यात कोणती गोष्ट असते जी आपण करणं गरजेचं असतं, आणि ती केल्याशिवाय आपल्या या म्हणण्याला अर्थ राहत नाही। या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की एक शेतकरी असतो, तो शेतकरी आपल्या मिळकतीची मोजणी करतो आणि त्या शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या मिळकतीची गटाची मोजणी केल्यानंतर त्या मोजणीमध्ये लगत शेतकऱ्यांनी त्यांच्या मिळकतीमध्ये काही क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेलं आहे असं त्या मोजणीमध्ये दिसून येतं। त्याप्रमाणे मोजणी अधिकारी जे आहेत ते त्या नकाशामध्ये रंगवून ती मिळकतीची मालकी कोणाची आहे, त्याच्यामध्ये कब्जा कोणाचा आहे, किती क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेलं आहे हे रंगवून दर्शवतात, त्याचं क्षेत्र लिहितात। त्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याचं ते क्षेत्र आहे, ज्याच्या मालकीचं ते क्षेत्र आहे, तो शेतकरी ज्या शेतकऱ्याने त्यांच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे असं नकाशामध्ये दर्शवलेलं आहे, त्याच्या आधारे अतिक्रमित क्षेत्राचा कब्जा मिळण्यासाठीचा दावा दाखल करू शकतो। आता जेव्हा अशा प्रकारे एक शेतकरी मोजणी करतो, त्यांना काही क्षेत्र कमी पडतं आणि त्यांचं क्षेत्र इतरांच्या ताब्यामध्ये दर्शवलं जातं, त्यावेळी ज्यांच्या ताब्यामध्ये ते क्षेत्र दर्शवलं जातं त्यांचं म्हणणं असं असतं की आमचं जे क्षेत्र आहे ते बरोबर आहे, आम्ही पूर्वीपासून हे क्षेत्र वहिवाटतो, वहिवाटीचे बांध आहेत, वहिवाटीच्या हद्दी आहेत, वहिवाटीच्या खुणा आहेत, हे सगळं आहे, मग आम्ही अतिक्रमण केलं कसं, आणि आम्ही शेजारच्या शेतकऱ्यामध्ये कुठंच अतिक्रमण केलेलं नाही, मोजणीचा नकाशा खोटा आहे, मोजणीमध्ये दर्शवलेलं अतिक्रमित क्षेत्र खोटं आहे वगैरे वगैरे तक्रारी ज्या आहेत त्या मांडतात। परंतु जेव्हा हे मी उदाहरणासाठी आपल्याला सांगतोय की एका शेतकऱ्याने मोजणी केली, त्याच्या मोजणी नकाशामध्ये जर त्यांना काही क्षेत्र कमी पडते असं दिसून आलं, जे क्षेत्र शेजाऱ्याच्या ताब्यामध्ये आहे किंवा गटातल्याच दुसऱ्या जो गटधारक आहे पोट हिश्शामधला त्याच्या ताब्यामध्ये आहे असं लक्षात आलं, तर त्या पोझिशनला त्या वेळेला त्यांनी केलेली मोजणी, त्यांनी काढलेला जो नकाशा आहे भूमी अभिलेख यांनी, तर तोच ग्राह्य मानावा लागेल, कारण त्यांनी त्यांच्या क्षेत्राची मोजणी केलेली आहे आणि त्या मोजणीप्रमाणे ते क्षेत्र जे आहे ते अतिक्रमित म्हणून दर्शवण्यात आलेलं आहे। मग अशा वेळी एका बाजूला कागदोपत्री पुरावा आहे ज्यामध्ये असं दर्शवलेलं आहे की लगत शेतकऱ्याने एवढ्या एवढ्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेलं आहे, आणि याच्या उलट लगत शेतकऱ्याचं तोंडी असं म्हणणं आहे की मी कोणतंही अतिक्रमण केलेलं नाही, माझं जेवढी 7/12चा उतार आहे तेवढंच क्षेत्र माझ्या ताब्यामध्ये आहे। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा न्यायालयामध्ये हे प्रकरण जाईल त्यावेळी ज्यांनी मोजणी केली त्यांचं म्हणणं जे आहे ते ग्राह्य धरलं जाईल सकृत दर्शनी, आणि जेव्हा त्याच्यामध्ये मोजणीदार येतील, त्यांचा जबाब होईल, त्यांच्या पुराव्यामध्ये तो नकाशा सिद्ध होईल, त्यावेळी त्या अतिक्रमित क्षेत्राचा ताबा द्यावा असा माननीय न्यायालयामध्ये आदेश होईल। परंतु ज्यांच्याकडे क्षेत्र आहे त्यांनी फक्त केवळ तोंडी म्हणण्यानं हा प्रश्न सुटणार नाही, तर यासाठी त्यांना काय करावं लागेल, तर जर का लगत शेतकऱ्यांनी मोजणी केली आणि आपण त्यांच्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे असं त्यांच्या मोजणीमध्ये दिसून आलं, तर आपल्या ताब्यामध्ये आपल्या मिळकतीला जेवढं क्षेत्र आहे हे क्षेत्र तेवढंच आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त नाही, हे जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर आपल्याला सुद्धा आपल्या मिळकतीची सर्वात प्रथम मोजणी करावी लागेल आणि आपल्याला आपलं क्षेत्र कन्फर्म करून घ्यावं लागेल। आपल्या तोंडी म्हणण्यानं तो डॉक्युमेंट जो आहे तो आपण रद्द करू शकणार नाही, आपण त्या डॉक्युमेंट खोटा आहे असं केवळ म्हटल्यानं तो खोटा होणार नाही, कारण तो कागदोपत्री पुरावा आहे। म्हणून आपण आपल्या मिळकतीची मोजणी केली पाहिजे। जेव्हा आपण आपल्या मिळकतीची मोजणी कराल
आणि जर त्या मोजणीमध्ये जर का आपण कोणाच्याच मिळकतीमध्ये अतिक्रमण केलेलं नाही असं जर का त्या मोजणीमध्ये निष्पन्न झालं, तर त्या आपल्या स्वतःच्या मिळकतीच्या केलेल्या मोजणीच्या आधारे आपण मी अतिक्रमण केलेलंच नाही असं म्हणू शकतो. जोपर्यंत आपण आपल्या मिळकतीची मोजणी करणार नाही तोपर्यंत माझ्याकडं शेजारी शेतकऱ्याचं क्षेत्र नाही असं आपण म्हणू शकत नाही, कारण त्यांनी त्यांच्या मिळकतीची मोजणी केलेली आहे. हा साधा सरळ म्हणजे सिद्धांत आहे, कारण कागदोपत्री त्यांची मोजणी झालेली आहे, जी शासकीय झालेली आहे, उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयामार्फत झालेली आहे. त्यामुळं त्या स्टेजला आपल्याला त्या मोजणीच्या नकाशाला ग्राह्य धरावं लागणार आहे. तोंडी म्हणण्याला तिथं ग्राह्य धरलं जाणार नाही. म्हणून सर्वात आधी जर का शेजाऱ्यांनी मोजणी केली आणि आपण त्यांच्यामध्ये अतिक्रमण केलं आहे असं त्यांच्या मोजणीत आलेलं असेल, तर आपल्या जमिनीची आधी मोजणी करून घ्या. आपल्या ताब्यामध्ये काही जास्ती तर क्षेत्र नाही का याची पण खात्री करून घ्या. बऱ्याच वेळा असं असतं की आपण शेजाऱ्याच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केलेलं नाही असं आपल्याला वाटतं, आपल्याला पण क्षेत्र कमी पडत असतं, परंतु आपल्या मिळकतीमध्ये इतर कुठल्या तरी दिशेच्या आजूबाजूच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं असतं. मग आपलं म्हणणं असं असतं की मलाच क्षेत्र कमी आहे, आणि मला क्षेत्र कमी असताना उलट लगत शेतकरी म्हणतोय की आणखी त्यांचंच माझ्याकडे क्षेत्र आहे. तर असं कसं? मुळात मलाच क्षेत्र कमी पडतंय. तर त्यासाठी पर्याय असतो तो मोजणी करून घेण्याचा, आपलं क्षेत्र कन्फर्म करून घेण्याचा. आणि त्याशिवाय आपण अशा प्रकारे एखाद्या झालेल्या मोजणीला त्या नकाशाला आपण हरकत देऊ शकत नाही. बऱ्याच वेळा अशी आहे हरकती दिल्या जातात की मोजणीची नोटीसच मला नव्हती किंवा मोजणीच्या वेळी मी हजर नव्हतो. तर आपल्याला मोजणीची नोटीस नव्हती ही हरकत कायदेशीर होती, परंतु जर का आपल्याला नोटीस दिलेल्या असेल आणि आपण त्या ठिकाणी हजर नसाल तर ती आपली चूक असते. ती हरकत ही जी आहे ती ग्राह्य धरली जात नाही. बऱ्याच वेळा आपण पाहतो की जेव्हा दिवाणी न्यायालय एखाद्या वाटपाचा दावा दाखल करतात, तर आदेश करतात वाटपाचा, आणि शेतजमिनींच्या बाबतीमध्ये जेव्हा ते प्रकरण तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडं माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत एक्झिक्युशनमध्ये जातं दरखास्तीच्या अनुषंगानं, तर त्या ठिकाणी बराचसा गोंधळ होतो. आता तो गोंधळ असा होतो की वाटपाच्या दाव्यामध्ये वादी आणि प्रतिवादी हे दोघं वादी असल्यासारखेच असतात, कारण वादीने कोर्टामध्ये जाऊन त्यांचा हिस्सा डिक्लेअर करून घेतलेला असतो, त्यासोबतच प्रतिवादीचे हिस्से सुद्धा त्यामध्ये डिक्लेअर झालेले असतात. त्यामुळे जेव्हा वाटप तक्ता तयार केला जातो त्यावेळी वाटप तक्त्यामध्ये बऱ्याच वेळा असं केलं जातं की वादीला जेवढा हिस्सा दिलेला आहे तर तो हिस्सा एका बाजूला दाखवला जातो, आणि उर्वरित जेवढे सगळे प्रतिवादी आहेत त्या सगळ्यांना एकाच हिश्श्यामध्ये त्या ठिकाणी नमूद केलं जातं. त्याच्यामुळं गफलत अशी होते की जेव्हा हे एक्झिक्युशन पिटिशन चालू असतं त्यावेळी अनेक उतारे असतात, प्रत्येक उतार्यावर वेगवेगळ्या लोकांची नावं असतात. म्हणजे काही क्षेत्र एच्या नावाने असतं उतार्यावर, काही दुसरा उतारा BCDच्या नावाने असतो, काही XYZच्या नावाने असतो. आणि या वाटप तक्त्यामध्ये अशा प्रकारे वादीला त्या सर्व मिळकतीमधील हिस्से काढून देऊन जेव्हा पूर्ण सगळ्या प्रतिवादीचा हिस्सा त्या सगळ्या गटाला एकत्रित दर्शवला जातो, तेव्हा त्या सगळ्या प्रतिवादीची नावं त्या सगळ्या उतार्यावर लावली जातात, जे की मुळात बेकायदेशीर आहे. कारण न्यायालयाचा आदेश काय आहे की हिस्सा वाटप करून द्या. समजा उदाहरणार्थ माझ्याकडे 10 एकर प्रॉपर्टी आहे, माझ्या विरुद्ध एक दावा दाखल झालेला आहे, आणि माझ्या विरुद्ध एक दावा दाखल झाला, एका वादीने म्हणजे त्या हिस्सेदाराने कोणी दावा दाखल केला, माननीय कोर्टाने त्यांचा हिस्सा ठरवला, आणि माननीय कोर्टाने जर असा आदेश केला की त्यांना या मिळकतीमधील अमुक अमुक एवढा हिस्सा, आणि त्या हिस्साचं क्षेत्र आपण उदाहरणार्थ 3 एकर धरूया, तर जर 3 एकर वादीला दिला तर राहिलेले 7 एकर जे आहे ती मला जशीच्या तशी राहिली पाहिजे. दुसरा एक गट आहे त्याच्यामध्ये पण तेवढाच हिस्सा दिला, त्याच्यामधली पण 3 एकर काढली, तर तो जो हिस्सा आहे तोही तसाच राहिला पाहिजे. कारण त्या हुकुमनाम्याच्या आधारे वादीला त्यातला हिस्सा काढून द्यायचा आहे, बाकीचा जसा तसा ठेवायचा आहे. आणि जर आदेश असेल प्रतिवादींनाही हिस्सा देण्याच्या संदर्भामध्ये, किंवा प्रतिवादींनी तसा क्लेम केलेला असेल, हिस्से दिवाणी न्यायालयाने डिक्लेअर केलेले असतील, तर प्रतिवादी सुद्धा त्या वाटपाच्या प्रकरणामध्ये आपले आपले हिस्से जे आहेत ते वेगळे स्वतंत्र करून मागू शकतात आदेश असेल तर. परंतु होतं असं की वादीला दिलं जातं आणि ह्या सगळ्या प्रतिवादींना मिक्स करून टाकलं जातं, सगळ्यांच्या उतार्यावर सगळ्यांची नावं ठेवली जातात. हे मूळतः चुकीचं आहे. इट इज बियॉन्ड द ऑर्डर ऑफ द
सिव्हिल कोर्ट असा आहे. कारण दिवाणी न्यायालय कधीच असा आदेश करत नाही की वादींना वेगळा हिस्सा द्या आणि सगळ्या प्रतिवादींची नावं सगळ्या उतार्यावर जे आहे त्यांना एकत्रित सगळं करा. मुद्दा एवढाच असतो की जे क्षेत्र वादीला द्यायचं आहे ते त्यांच्यातून काढून द्यायचं आहे, उर्वरित जसंच्या तसं ठेवायचं आहे. अशी खूप सारी प्रकरणं जी आहेत ती आहेत. हे सगळं वाटप तक्ता करत असतानाच आपण लक्षात ठेवावं, वाटप तक्त्यामध्ये जर तसं झालेलं असेल तर त्याला वेळेत हरकत द्यावी तहसीलदार साहेब यांच्याकडे, त्यांच्या ही निदर्शनास आणून द्यावं की माननीय कोर्टाचा आदेश असा असा आहे आणि वाटप तक्त्यामध्ये आम्हाला सगळ्यांनाच एका ठिकाणी दर्शवलेलं आहे. उर्वरित आमचं क्षेत्र जसेच्या तसं ठेवण्याच्या संदर्भामध्ये हा वाटप तक्ता नाही. या गटावर दुसऱ्या गटातल्या व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे, दुसऱ्या व्यक्तीच्या गटावर माझं नाव गेलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की बरं झालं त्यांच्या गटावर माझं नाव गेलं, पण आपल्याही गटावर त्यांचं नाव आलं असतं. पुन्हा ते नावाबद्दल दुरुस्ती करण्याच्या संदर्भामध्ये खूप सारी मशक्कत करावी लागते. त्यासाठी वाटप तक्ता झाल्यानंतर आपण ही गोष्ट जी आहे ते एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत माननीय तहसीलदार साहेब यांच्या निदर्शनास आणून द्यावी आणि वाटप तक्ता जर चुकीचा झालेला असेल तर तो परत वाटप तक्ता करण्यासाठी पाठवून द्यावा अशी विनंती अर्ज सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे वेळच्या वेळेला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहणं गरजेचं आहे, आपण करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा महसूल रेकॉर्ड तयार होतं तर ते परत दुरुस्त करून घेण्यासाठी वेगळा वेळ जातो, वेगळा पैसा जातो आणि मोजणीच्या प्रकरणांमध्ये आपण स्वतः हजर राहणं, आपण आपल्या मिळकतीची मोजणी करून घेणं, त्यासोबतच आपण आपल्या मिळकतीच्या हद्दी दर्शवणं, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचशा मोजणीच्या प्रकरणामध्ये असे पाहण्यात आलेले आहे की वादी आणि प्रतिवादी यांची जी मिळकत आहे ती एकमेकांच्या लगत आहे किंवा एक्स आणि वाय या दोन व्यक्तीची मिळकत जी आहे ती एकमेकाच्या लगत आहे. एक्स या व्यक्तीने मोजणीचा अर्ज दिला, त्याप्रमाणे मोजणी झाली, मोजणीचा नकाशा तयार केला गेला आणि त्या मोजणीच्या नकाशामध्ये असं लिहिलं जातं की चालू वहिवाटीप्रमाणेची हद्द आणि गटाची हद्द, म्हणजे आणि मध्ये काही क्षेत्रामध्ये जे आहे ती एक रेष ओढली जाते, परंतु त्या संपूर्ण नकाशामध्ये ते मधलं क्षेत्र जे आहे ते कोणाच्या ताब्यात आहे हे लिहिलंच जात नाही. बऱ्याच वेळा पक्षकार आमच्याकडे येतात आणि असं म्हणतात की हे मधलं क्षेत्र जे आहे ते लगत शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये आहे आणि आपल्याला त्या क्षेत्राचा अतिक्रमित क्षेत्राचा ताबा घ्यायचा आहे. परंतु आपण जर तो नकाशा पाहिला तर आपल्याला त्या नकाशामध्ये कुठेही असं लिहिलेलं लक्षात येत नाही की त्या क्षेत्रामध्ये त्या लगत शेतकऱ्याचा ताबा आहे. म्हणजे मधलं जे क्षेत्र गॅप ठेवलेला असतो की वहिवाटीचं क्षेत्र आणि वहिवाटीची हद्द आणि गटाची हद्द याच्यामधलं जे रेष मारून मधला गॅप ठेवलेला असतो त्याच्याबद्दल संदिग्धता त्या नकाशामध्ये असते. त्याच्यामुळं कब्जा लगत शेतकऱ्याचा असतो परंतु आपण तो सिद्ध करू शकत नाही का तर तो नकाशामध्ये नसतो आणि आपण आपला आहे असं म्हणू शकत नाही कारण आपल्या ताब्यात नसतो. असे खूप सारे प्रॉब्लेम सुद्धा येतात. त्यासाठी जर का एखादं क्षेत्र आपल्या ताब्यामध्ये नसेल तर आपण मोजणीदार यांना ते आपल्या ताब्यामध्ये नाही, ते अतिक्रमित क्षेत्र आहे आणि त्याला रंगाने रंगवून त्याचं क्षेत्र स्वतंत्रपणे मोजणी नकाशामध्ये दर्शवावं अशी विनंती करावी. अशा प्रकारचा मोगम नकाशा जर राहिला तर आपण त्या मोगम मोजणी नकाशाच्या आधारे अतिक्रमण मागू शकणार नाही कारण अतिक्रमण केलेलं आहे असं त्या नकाशामध्येच नाही. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये नेमकी कुणाचा कब्जे वहिवाट आहे हे जरूर उल्लेख करायला आपण विनंती करावी संबंधित मोजणी अधिकारी यांना. ही सुद्धा गोष्ट खूप वेळा पाहण्यात आलेली आहे. त्यामुळे या मोजणीच्या संदर्भामध्ये जे आपला विषय होता की शेजाऱ्याने मोजणी केली आणि त्यांचं म्हणणं आहे अतिक्रमण केलेलं आहे तुम्ही आमच्यामध्ये आणि आपलं म्हणणं आहे की आम्ही अतिक्रमण केलेलं नाही, तर आपली ही तोंडी जी मागणी आहे किंवा म्हणणं आहे हे टिकू शकणार नाही. आपण आपल्या मिळकतीची आधी मोजणी करून हद्दी फायनल केल्या पाहिजे आणि तरच आपण त्या लगत शेतकऱ्याच्या मोजणीच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करू शकतो. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल आणि जर का अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक्स आणि शेअर करा. धन्यवाद. प्रतिवादीने माझ्या क्लायंटच्या मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे. मालमत्तेची सरकारी मोजणी आहे, कोणतेही अतिक्रमण नाही. याचिका फेटाळली.